नमस्कार. आज आपण बासुंदी बनवणार आहोत. ती ही बासुंदी आपण रामफळापासून बनवणार आहोत. तुम्ही रामफळ हे खाल्लेच असेल. रामफळाचे भरपूर असे फायदे आहेत. तुम्ही इथे बघू शकता. मी इथे गावाकडं झाडांना भरपूर असे रामफळं आलेली आहेत. तीच गावाकडची रामफळं तोडून आणलेली आहेत व इथे चांगली अशी पिकलेली आहेत. पूर्ण इथे पिकलेली आहेत. ही रामफळं तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा, छान असा इथे रामफळाचा गर निघतो. आपल्याला ह्या गरापासूनच बासुंदी बनवायची आहे. शिवाय रामफळ हे सीताफळापेक्षा गोड कमी असते. रामफळामध्ये शुगरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मधुमेह, डायबिटीज असणारे लोक रामफळ खाऊ शकतात. तसेच रामफळाचे भरपूर असे फायदे आहेत. स्किनसाठी आणि वजन वाढीसाठीही रामफळ उपयुक्त आहेत. चला तर मग बासुंदी बनवायला सुरुवात करूया. मी इथे फुल फॅटवाले इथे म्हशीचे दूध घेतलेले आहे 1 लिटर एवढे. आता हे दूध आपल्याला एका पातेल्यात गरम करायला ठेवायचं आहे व पळीने असं मिक्स करत राहायचे आहे. साई आल्यानंतर आता हे दूध आपल्याला थोडेसे निम्मे करत आटवायचे आहेत. हे दूध आटले गेले तर मी इथं फुल गॅसवर इथे दूध गरम करायला ठेवलेले आहे. फक्त इथं फुल गॅस केला, दूध ओतू जाऊ नये हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे 2 रामफळं घेऊन या रामफळामधल्या बिया आपल्याला सेपरेट करायला लागणार आहे. आता मी हे रामफळं फोडून दोन्ही रामफळं फोडलेली आहेत. छान असं पिकलेलं आहे हे रामफळ. आता चमच्याच्या साहाय्याने मी हा गर एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. पूर्ण आपल्याला सालासकट घ्यायचं नाही आतून, कारण का पूर्ण तुम्ही साल खरडून घेतले तर आतमध्ये तुरट लागू शकते. त्यामुळे वरचा गर आपल्याला इथे रामफळाचा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही रामफळाचा असा गर काढून घेतलेला आहे. आता ह्या बिया आपल्याला ह्या गरामधनं सेपरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी एक चाळणी घेणार आहे, जेणेकरून बिया सहजरित्या निघून जातात. तर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे. पूर्ण भरपूर असा छान इथं रामफळाचा गर पिकलेल्या रामफळाचा निघतो. तुम्ही बघा, ठीक असा गर निघत आलेला आहे. व नंतर आपण हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे ह्या सगळ्या बिया सहजरित्या सेपरेट निघतात अशा काढून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे मी इथे 2 रामफळाचा इथे गर काढून घेतलेला आहे. सहजरित्या सगळ्या बिया इथे सेपरेट आपल्या झालेल्या आहे. तर बघा, मस्त थिक असा इथे रामफळाचा गर निघालेला आहे. व साईडला आपण दूधही आटायला थोडंसं ठेवलेलं आहे. तर बासुंदी म्हणले की घट्ट असं थिक आपली तर बासुंदी असते, त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं इथे दूध आटून घ्यायचं आहे. आता इथे रामफळाचा गरही निघालेला आहे. सहजरित्या सोप्यारित्या तुम्ही अशा प्रकारे चाळणीच्या साहाय्याने झटपट इथे रामफळाचा गर काढू शकता. तर बघा, भरपूर इथे रामफळाचा गर निघालेला आहे. आता साईडला बघा दूधही तापत आलेले आहे. थोडंसं कमी झालेलं आहे दूध. अशा प्रकारे मी इथे जी साई असते पातेला साईडला लागलेली ती आपल्याला खरडून काढायची आहे. अशा प्रकारे इथे आपलं दूध थोडंसं आटलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे गोड करू शकता. मी इथे 3-4 चमचे इथे साखर टाकलेली आहे. आणि इथे काही ड्रायफ्रूट मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे. तुम्ही तुकडे करूनही ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून टाकू शकता. आता जे ड्रायफ्रूट आपण मिक्सरमधनं बारीक केलेले आहे ते ड्रायफ्रूटचा इथे चुरा मी पूर्ण यामध्ये टाकून देणार आहे. अशा प्रकारे छान असं इथं आपलं दूध आटलं गेलेलं आहे. आता इथे आपल्याला हे दूध 1-2 मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहे. आता मी यामध्ये सुंठ विलायचीची पावडर टाकणार आहे. 2 चमचे एवढी सुंठ विलायचीची पावडर टाकलेली आहे फ्लेवरसाठी. आता आपण जो रामफळाचा गर काढलेला आहे तो गर आपल्याला ह्या दुधामध्ये टाकायचा आहे. त्याआधी आपल्याला गॅस बंद करूनच दूध थोडं नॉर्मल झालं नंतरच आपल्याला गर टाकायचा आहे. गरम दुधामध्ये आपल्याला रामफळाचा गर टाकायचा नाही आहे. जर तुम्ही गरम दुधामध्ये रामफळाचा गर टाकला तर दूध फाटू शकते. त्यासाठी आपल्याला इथे गॅस बंद करून नंतरच आपण जो रामफळाचा गर काढलेला आहे तो टाकायचा आहे.
आत्ता 5-10 मिनटानंतर मी इथे रामफळाचा गर यामध्ये टाकणार आहे दुधामध्ये गॅस बंद केल्यानंतर. आता पूर्ण रामफळाचा गर मी इथे टाकून दिलेला आहे. व आता चांगलं इथे दुधामध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला चांगलं हे दुधात चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण दुधामध्ये हा गर रामफळाचा मिक्स होईल. तर छान असं दुधात मिक्स व्हावं म्हणून आपल्याला चांगले पळीच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने तुम्ही चांगलं इथे मिक्स करू शकता. मस्त इथे आपली घट्ट अशी रामफळाची बासुंदी होते. टेस्टला तर एकदम आता थंड झाल्यानंतर एकदम अजून थिक्क होते, एकदम रबडीसारखी ही बासुंदी लागते. तर अशा प्रकारे मी पूर्ण चांगलं मिक्स करून एकजीव करून पूर्ण दुधात मिक्स व्हा हा गर असं अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपली रामफळाची बासुंदी रेडी झालेली आहे मस्तपैकी असं. तर ही प्रोसेस आपल्याला गर टाकायची हे दूध बंद दुधाचा गॅस बंद केल्यानंतरच करायची आहे. मस्त इथे घट्ट इथे आपली रामफळाची बासुंदी रेडी झालेली आहे. आता मी इथे वरतून तुपात हे चारोळे फोडणी देऊन टाकणार आहे. इथे आपण ड्रायफ्रूट आधीच मिक्सरमधनं वाटून टाकलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट मिक्सरमधनं वाटून नाही टाकले तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही बारीक ड्रायफ्रूट कट करून इथे चारोळे ड्रायफ्रूट असे तुपामध्ये चांगले भाजून नंतरही टाकू शकता. अशा प्रकारे मी काही चारोळे घेतलेले आहेत. ते चारोळे तुपामध्ये चांगले असे थोडेसे खमंग असे भाजले गेले की आता इथे आपल्याला हे चारोळे ह्या बासुंदीमध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे मस्त इथे चारोळे इथे बासुंदीमध्ये छान लागतात खायला. अशा प्रकारे आपली इथे रामफळाची बासुंदी रेडी झालेली आहे. मस्त अशी घट्टसर आपली इथे रामफळ बासुंदी रेडी झाली. अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा. व तुम्हीही अशा प्रकारे ही रामफळाची बासुंदी नक्की ट्राय करून बघा. खायला एकदम अप्रतिम लागते व रामफळाचे भरपूर असे फायदेही आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा. व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.